प्रचार सुरू झालेला आहे। नवी मुंबईमध्ये त्यांची रॅलीला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो, गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदे यांची इथे सभा देखील पार पडणार आहे। बेलापूरमध्ये शिंदेंची भव्य प्रचार रॅली इथे निघती आहे। गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात आपल्याला एकनाथ शिंदे आता दिसत आहेत। विनय मात्रे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। विनय, आपण पाहतोय गणेश नाईक यांचा बालेकिल्ला आणि त्यात आता प्रचाराची भव्य रॅली घेऊन एकनाथ शिंदे उतरलेले आहेत। सध्या तिथली काय परिस्थिती आहे, काय अपडेट आहे? केली होती आणि आज त्यांनी शक्ती प्रदर्शन बेलापूर मतदारसंघामध्ये केलं जाते। निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली। आपण पाहतोय की दोन्ही म्हणजे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थेट लढत ही भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि ह्या दोन्ही पक्षांनी आपली सगळी शक्ती पणाला लावलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता एकनाथ शिंदेनी बेलापूरमधून रॅलीला सुरुवात केली। ते वाशीपर्यंत ती रॅली निघणार आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यां या रॅलीमध्ये आहेत आणि प्रत्येक उमेदवारांना घेऊन ते प्रत्येक विभागामध्ये ते तिथे भाषण करतायत आणि थेट गणेश नाईकांना त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या भाषणामधून त्यांनी टार्गेट केलेलं आहे। गणेश नाईकांची जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीच्या विरोधात त्यांनी आता शहरामध्ये सगळीकडे बॅनर्स लावलेले आहेत आणि तोच मुद्दा त्यांनी एकत्र घेऊन या सगळ्या प्रचारात उतरलेत। तर दुसऱ्या बाजूला गणेश नाईकांनी देखील आता प्रत्येक विभागामध्ये सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ते देखील अशाच पद्धतीने त्यांची रॅली निघणार आहे। त्यामुळे आता शेवटच्या ह्या 5-6 दिवसामध्ये जे प्रचाराची रणधुमाळी सुरू होते आणि यामध्ये थेट सगळेच नेते आता या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले। विनय, आपण जर नवी मुंबईचं गणित पाहिलं तर 111 जागांसाठी जी जागा वाटप होतं ते व्यवस्थित झालं नाही आणि त्यानंतर आता वेगवेगळे लढत आहेत। मात्र आता एकमेकांसमोर उभं ठाकल्याने प्रचाराचा जोर देखील वाढताना दिसतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। बेलापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय, एकनाथ शिंदे यांचा रोड शो।